स्वामी समर्थ. स्वामी कृपा या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण जाणून घेणार आहोत की तुळशीला कुठल्या दिवशी पाणी घालायचं, एकादशीला तुळशीला पाणी घातल्याने काय परिणाम होतात याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हिंदू धर्मामध्ये सर्व घरांमध्ये तुळशीचं रोप हे असतात आणि सर्व त्याला पाणी अर्पण करत असतात, म्हणजे जल अर्पण करत असतात. काही जणांना ह्याविषयी माहिती नाही की कुठल्या दिवशी जल अर्पण केल्याने किंवा अर्पण करावे किंवा जल अर्पण करण्याचे काय फायदे आहेत याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच कोणत्या दिवशी तुळशीला जल अर्पण करावे आणि कोणत्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये याविषयीची आज सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असल्याचे म्हटले जाते. तुळशी मातेला भगवान विष्णूंची लाडकी म्हटले जाते. त्यामुळे भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय अशी आहे. त्यामुळे तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्यास तुम्हाला याचे अनेक फायदे पाहायला मिळतील. जसे तुळशीच्या रोपाला आपण जल अर्पण केल्यास माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांनाही प्रसन्न होतात आणि तुम्हाला माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णू यांचाही आशीर्वाद प्राप्त होतो. तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी राहते. लक्ष्मी मातेला जल अर्पण केल्याने तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची समस्या येत नाही. तुळशीच्या रोपाला जल अर्पण करताना ओम मंत्राचा जप केल्यास घरातील वाईट नजरेचा प्रभाव दूर होतो आणि घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते. यासोबतच तुळशीला जल अर्पण केल्याने तुमचे सर्व दोषही दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. तर एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे. त्याचं कारण म्हणजे अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न येतोच की एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला आपण पाणी द्यायचं आहे की नाही. तर अनेक जण एकादशीच्या दिवशी तुळशीला तुळशीची पूजा करतानाही तुळशीच्या रोपाला पाणी घालतात. मात्र एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाला किंवा रोपाला कधीही पाणी किंवा जल अर्पण करायचं नाही आहे. कारण की असे म्हटले जाते की एकादशीच्या दिवशी तुळशी माता ही भगवान विष्णूंसाठी निर्जल उपवास करते. म्हणूनच एकादशीच्या दिवशी कधीही तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही आहे. कारण त्या दिवशी आपण तुळशीला जर जल अर्पण केलं तर तुळशी मातेचा जो काही व्रत आहे, जो भगवान विष्णूंसाठी तुळशी मातेने निर्जल व्रत धरलेला असतो, तर तो व्रत भंग होतो. त्यामुळे आपण त्या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे. असे केल्याने लक्ष्मी माता कोपते आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करते. तर रविवार आणि एकादशी वगळता कोणत्याही दिवशी तुम्ही तुळशीला जल अर्पण करू शकता. यामुळे तुळशी माता आणि भगवान विष्णू दोघेही प्रसन्न होतात. आणि जर आपण गुरुवारबद्दल बोललो तर गुरुवाराला बृहस्पतिवार देखील म्हणतात. म्हणून या दिवशी तुळशीच्या रोपावर जल अर्पण केल्यास भगवान विष्णू आणि तुळशी माता हे दोघेही प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो, जेणेकरून तुमच्या घरात सुख समृद्धी राहते. असे मानले जाते की जर तुम्ही गुरुवारी तुळशीच्या रोपाला जल अर्पण केले तर तुमच्या कुंडलीत गुरुची स्थिती मजबूत होते. तुळशीला तुम्ही जलासोबतच सिंदूरसुद्धा अर्पण करू शकता. कारण तुळशीची पूजा करत असाल तर त्यात सिंदूर लावू शकता. तुळशी मातेची पूजा करताना तिच्या शोभेसाठी सिंदूर लावू शकता, पण तुळशी मातेला लावलेला सिंदूर कोणीही वापरू नये हे ध्यानात ठेवावे. तर तुम्ही नवीन सिंदूर फक्त तुळशी मातेला लावू शकता. कोणत्या दिवशी आपण तुळशीला पाणी द्यायचं आहे किंवा द्यायचं नाही हे पाहूया. तर जर तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करत असाल तर लक्षात ठेवा की असे काही दिवस असतात ज्यात तुम्ही कधीही तुळशीला पाणी अर्पण करू नये किंवा जल अर्पण करू नये. उदाहरणार्थ एकादशी आणि रविवार चुकूनही तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं नाही आहे. कारण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसाठी तुळशी मातेने निर्जल व्रत केलेला असतो. यामुळे तुमच्यावर तुळशी मातेचा कोप होऊ शकतो. तर चुकूनही हा अनर्थ करू नका. आणि रविवार आणि एकादशी, कुठलीही एकादशी असो ती, म्हणजे जितक्या एकादशी येतात, महिन्याची असो, पंधरवाडी एकादशी असो, एकादशी म्हटलं की एकादशी, कुठल्याही एकादशीला आपल्याला हे काम करायचं नाही आहे, म्हणजे तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे. तर तुळशीला जल अर्पण करताना आपल्याला म्हणजे फक्त जल अर्पण न करता आपल्याला मंत्राचा पण जप करायचा आहे. तसेच तुळशीला जल अर्पण करताना मंत्राशिवाय तुळशीला जल अर्पण करू नये. मंत्रासोबत नेहमी तुळशीला जल अर्पण करावे. यामुळे लक्ष्मीजी खूप प्रसन्न होतात आणि जेव्हा तुम्ही तुळशीला जल अर्पण करता तेव्हा या मंत्राचा उच्चार करून तुळशीला जल अर्पण करू शकता. तर काय आहे तो मंत्र हा आपण जाणून घेऊया. तर नीट ऐका. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य
नित्य तुलसी तत्वे नमस्तुते. म्हणून आता जेव्हाही तुळशी मातेला जल अर्पण कराल तेव्हा या मंत्राचा उच्चार आपल्याला करायचा आहे. यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी वास करेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी राहील. तसेच तुळशी मातेला जल अर्पण करण्याबरोबरच तुळशी मातेला आपण दूधही अर्पण करू शकतो. तर घरात लक्ष्मी आणि विष्णूजींची कृपा राहते आणि घरात नेहमी सुख समृद्धीचं वातावरण राहते. पण तुळशी मातेच्या रूपाला दूध अर्पण केल्यास विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळतो असे म्हणतात. तुळशीजींच्या रूपाला थोडेसे कच्चे दूध पाण्यात मिसळून टाकल्यास महालक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघेही प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि तुमच्या घरात सदैव सुख समृद्धी नांदते. तसेच तुम्ही एकादशी आणि रविवारी सोडून कधीही तुळशीला पाणी आणि दूध अर्पण करू शकता. मात्र तुळशीला कच्चे दूध गुरुवारीच अर्पण केले तर त्याचा खास असा परिणाम होतो, कारण हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी तुळशी मातेमध्ये दूध टाकल्याने लक्ष्मीजींची खूप प्रसन्न होतात आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करते. तर आजची ही तुळशीला एकादशी दिवशी जल अर्पण करावे की नाही याविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये हे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन चॅनलवरती माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी लगेचच लाईक शेअर आणि सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ.